श्री स्वामी समर्थ. मी जयू ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आता मी निघाले आहे मॉर्निंग वॉकला. मी सोसायटीमध्येच राऊंड मारते. आता तुम्ही म्हणाल सकाळी एवढ्या थंडीत निघाले पण स्वेटर पण घातलेलं नाही आहे. पण खरं सांगायचं तर 2-3 राऊंड मारले की लगेच गरमी व्हायला लागते. त्याच्यामुळे मी स्वेटर घालून मॉर्निंग वॉकला जात नाही. तर मी आली आहे आणि 2 ग्लास गरम पाणी पिले आहे आणि त्याच्या 5 मिनिटांनी मी ही गुळाचा चहा पीत असते. आता तुम्ही याला गुळाचा चहा म्हणा, काढा म्हणा किंवा ब्लॅक टी म्हणा, पण हा आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी आहे. याच्यामध्ये आपण कारण साखर वापरत नाही आहे. गूळ खूप छान आहे आपल्या हेल्थसाठी. म्हणूनच भरपूर जण जेवणानंतरसुद्धा गुळाचा खडा खातात. कारण गूळ असा आहे की शरीरातील आपल्या टॉक्झिन्स बाहेर काढतो, परत ब्लड प्युरिफाय करतो. आणि तर मी इथे जास्त नाही घेत. मी पाऊण कप पाणी घेतलं असेल त्याच्यात अर्धा कप आपला चहा होतो. त्यामुळे थोडीशी हळद टाकायची. तर मी रात्री पण हळदीचं दूध घेत असते. त्यामुळे माझी मैत्रीण एक म्हणत होती मला की हळदीचं दूध आवडत नाही कारण ते उग्र लागतं. पण मी तिला विचारली त्याची पद्धत, तर ती बोलली मी 1 चमचा हळद टाकते. 1 चमचा हळद टाकणं म्हणजे आपली त्याने उष्णता वाढते आणि ते चांगलं नाहीच आहे. अगदी चिमूटभर किंवा 2 चिमूट आपण हळद टाकू शकतो. आता मी हळद घेतली आहे किंचित. त्याच्यानंतर अद्रक टाकायचं. अद्रकचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे सर्दी, कफ, खोकला कमी करतो. परत अद्रक डायजेशनसाठी चांगलं आहे. आपल्या बॉडीला थोडी उष्णता देतो. आता हिवाळा आहे तर थोडंसं आलं जास्त टाकलं तरी चालेल, पण उन्हाळ्यात अगदी थोडं टाकायचं. आणि मी गूळ घेतला आहे. तर आपल्या टेस्टनुसार पहा तुम्ही. कोणाला गोड जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं. त्यामुळे मी थोडासा गूळ घेतलेला आहे. आता ती पावडर जर घेतली तर तुम्हाला 1 चमचा गुळाची पावडर त्याचं प्रमाण कळतं. पण मी इथे गूळ किसून घेतला आहे. त्याच्यामुळे गूळ थोडा कमी जास्त झाला तर तो माझा उरलेला आहे थोडा. त्यानंतर मी चहा पावडर टाकली आहे. हे तुमचं ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता. अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. चहा पावडर ही फक्त आपल्या चवीसाठी आणि ताजेपणासाठी आहे. कारण आपला मूड फ्रेश करतो तो एकदम. कारण आपण चहा पिल्यावर कसं अगदी ताजंतवानं वाटते, तसं फक्त. बाकी चहाच्या पावडरचा काही म्हणजे यूज म्हणून काही नाही आहे त्याचा. आता हा चहा आपला छान उकळू द्यायचा आहे. जसा आपण नॉर्मल चहा उकळू देतो तसाच चहा उकळू द्यायचा आहे. हा तुम्ही हिवाळ्यात वापरू शकता. अदरवाईज 12ही महिने हा वापरू शकता. तुम्ही चहा पिऊ शकता. काहीच याचे साईड इफेक्ट नाही आहेत. जर तुम्ही हा डेली चहा पिला, याच्यामध्ये दूध टाकायचं नाही, तर आपलं डायजेशन सुधारते त्याने. नंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यामुळे थकवा कमी होतो. आणि साखरेऐवजी गूळ वापरला तर आरोग्यासाठी चांगलंच आहे. ज्यांना ॲसिडिटी किंवा अल्सरचा त्रास असेल त्यांनी तर अगदी आठवड्यातून 2-3 वेळा घेतला तरी चालेल. तर माझा चहा रेडी झालेला आहे. चहाची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही हा चहा एकदा बनवून बघा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.